संख्या एकम एकम द्वे द्वे त्रीणि त्रीणि चत्वारि चत्वारि पञ्च पञ्च षट् षट् सप्त सप्त अष्ट अष्ट नव नव दश दश एकादश एकादश द्वादश द्वादश त्रयोदश त्रयोदश चतुर्दश चतुर्दश पञ्चदश पञ्चदश षोडश षोडश सप्तदश सप्तदश अष्टादश अष्टादश नवदश नवदश विशन्ति विशन्ति। आता सोबत म्हणू एकम एकम द्वे द्वे सोबत म्हणू द्वे त्रीणि सोबत म्हणून आता एकम द्वे त्रीणि चत्वारि पञ्च षट् सप्त अष्ट नव दश एकादश एकादश द्वादश 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 त्रयोदश चतुर्दश पञ्चदश षोडश सप्तदश अष्टादश नवदश विशन्ति। ठीक आहे, आता 20 पर्यंत झाले आपले। आता हे आता आपण प्रथम पुरुष वगैरे पाहिले की नाही, ह्याचा इथे हा चार्ट दिलेला आहे। सह तौ ते सह म्हणजे कोण? तो तौ म्हणजे ते दोघे, ते म्हणजे ते पुष्कळ, त्वम म्हणजे तू, मध्यम पुरुष त्वम म्हणजे तू, युवा म्हणजे तुम्ही दोघे, आणि युयम म्हणजे तुम्ही सर्व, अहम म्हणजे मी, म्हणजे मी, आवाम म्हणजे आम्ही दोघे, आणि वयम म्हणजे आम्ही सर्व। कळलं? हा चार्ट आहे, हा प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष। मग आता इथे आता आपण इथे प्रत्यय लावले ना, तर हे पहिली प्रत्यय दिलेली या पेजवर। ती तहा अंती सी तहा थ मी वहा महा, ती तहा अंती सी तहा थ मी वहा महा, हे खालीवर झाला। हा ठीक आहे। हां, मग आता इथे काय? सह पठती, सह पठती, अच्छा, सह पठती। हां, नंतर तौ पठतः, तौ पठतः, ते पठन्ति, ते पठन्ति, त्वं पठसि, त्वं पठति, पठसि, पठसि, हाँ, त्वं पठसि, त्वं पठसि, नंतर युवां पठतः, पठथः, हाँ, युयं पठथ, पठथ, अहं पठामि, पठामि, आवां पठावः, वयं पठामः। अच्छा, कळलं? 1 2 3 1 2 3 आता हे असंच याला लावून आता हे तुम्ही इथे लिहू शकता। सह पठती, पठती, मग आता सगळं सह धावती, धावतः, धावन्ति, धावसि, धावतः, धावथ, धावामि, धावावः, धावामः। म्हणजे सगळे आता हे प्रत्यय लागले की आपण सगळे तयार करू शकतो। हसती, हसथः, हसतः, हसन्ति, पठती, पठतः, पठतः, पठतः आणि पठन्ति, पठन्ति। ठीक आहे, हे करून बघू। ठीक आहे। मग हे आता हे क्रियापद आहे की नाही, हे दोन, हे काय हे वरच आहे? हो, हे याचंच आहे। ह्यांनी आता वाक्य दिली आहे, वाचू आपण। 15 वाक्य दिली आहे। सह बालकः खादति, तौ बालकौ खादतः, ते पा सह इथे पहिलं सह बालकः खादति, ती आलं ना, तौ बालकौ खादतः, ते बालकाः खादन्ति। अच्छा, म्हणजे हे इकडचं, हे त इकडचं आणि हे ती इकडचं नाही, हे हां हां, म्हणजे हे ती, हा त आणि हा हे इथले, हां, हे आहे आपले। आपण हे काय केले? क्रियापद तयार झाले, प्रत्यय लागू, द्विवचन बहुवचन, हां, प्रत्यय तयार झाले, एक वचन, द्विवचन, बहुवचन। आणि इथे काय आहे? प्रथम पुरुष, मध्यम पुरुष, उत्तम पुरुष। हे इकडचे सह तौ ते, हे इथले सह तौ ते, हे पुरुष झाले 1 2 3। हां, पण सह इथले आहे ना, सह तौ ते, सह बालक म्हणजे झालं हे, हां, करता काय म्हणतो म्हणजे करता, हां, आणि खादती म्हणजे हे क्रियापद झालं। खादती क्रियापद झालं। मग क्रियापद हे याच्यानुसार बदललं, हां, याच्यानुसार बदललं।
स तव आणि ते नुसार क्रियापद बदललं. सर्वनाम जसं बदललं तसं क्रियापद बदललं. सर्वनाम बदललं तसं क्रियापद हां, बदललं. हां. अच्छा. माझ्याबद्दल वेगळं, तुझ्याबद्दल वेगळं, आणि तिसऱ्या माणसाबद्दल तिसऱ्याबद्दल वेगळं, वेगळं. अशी 3 क्रियापद. अशी 3. सर्वनाम जसं बदललं तसं क्रियापद बदललं. आलं लक्षात? थोडंसं समजायला हां. थोडंसं हे आहे. कठीण जातं, हां, कठीण. मग एकदा डोक्यात गेलं की समजतं. मग आता इथे आलं ना, सह बालकः खादती, तौ बालकौ खादतः, ते बालकाः खादन्ति. म्हणजे इकडे आपण क्रियापद लावलं त्याच्या या परस्परी प्रत्ययाप्रमाणे, आणि इकडे आपण सर्वनामाप्रमाणे क्रियापद बदललं. सा कन्या खादती. आता पहिलं काय होतं? पुल्लिंगी होतं. पहिला कुठला आहे? पुल्लिंगी आहे पहिलं वाक्य. खालचं आहे स्त्रीलिंगी. सा कन्या खादती, ते कन्ये खादतः, ताः कन्याः खादन्ति. पहिलं वाक्य होतं आपलं पुल्लिंगी. आता दुसरं आहे स्त्रीलिंगी, तिसरं आहे नपुंसकलिंगी. तत् अपत्यम खादती, ते बाळ खात आहे. अपत्य म्हणजे बाळ. ते अपत्ये खादतः, ते 2 बाळं खात आहेत. तानि अपत्यानि खादन्ति, ते खूप सारे बाळं खात आहेत. आता परत चौथं झालं त्वम खादसी. म्हणजे हे प्रथम पुरुषमध्ये पुल्लिंगी, नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगी 3 वाक्य आले आहे ना. मग आता परत चौथं वाक्य आहे त्वम खादसी, युवाम खादथः, यूयम खादथ. आणि मग स्वतःबद्दल बोलायचं उत्तम पुरुष म्हणजे अहम खादामी, आवाम खादामः, वयम खादामः. आलं लक्षात? क्रियापदाप्रमाणे वाक्य बदलले तर प्रत्येकाचे हे पुल्लिंगी, पहिले पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी, हे परत त्वमचं वाक्य आहे आणि हे खालचं अहमचं वाक्य आहे. त्वम म्हणजे तुझ्याबद्दल, अहम म्हणजे माझ्याबद्दल, आणि तिसऱ्याबद्दल असेल तर सह, सा, एषा, एषः. कळलं? तर हे पण पेज महत्त्वाचं आहे. इथे स्टार मारून द्या, स्टार करून द्या, आणि हे हा 4. कळलं? आता मग हे आपण हे क्रियापद आहे. आता हे आपण प्रत्यय लावले तर 2000 धातू आहेत आपल्या याच्यामध्ये. संस्कृतमध्ये 2000 धातू आहेत. तर त्या धातूंचं 10 भागांमध्ये विभाजन केलं आहे. त्याला गण म्हणतात. त्या धातूंचं 10 भागांमध्ये विभाजन केलं आहे, त्याला गण म्हणतात. मग त्या गणाला प्रत्येक नाव दिलं आहे. पहिला गण, दुसरा गण, तिसरा गण, चौथा गण, 5वा गण, 6वा गण, 7वा गण, 9वा गण आणि 10वा गण. त्यातले आता आपल्याला अभ्यासामध्ये पहिला गण, चौथा गण, 6वा गण आणि 10वा गण आपण जास्त वापरतो. तर इथे त्याची माहिती दिली आहे. तर पठ, हे बघ पठ आहे. पठ हलंत, पठ ठ हलंत आहे. त्याच्यामध्ये अ स्वर मिळवल्यानंतर पठ तयार झाला. मग इथे कुठला आहे? हा याला विकरण म्हणतो आपण. हा विकरण मिळवला, पठ क्रियापद तयार झालं, आणि त्याला आपण प्रत्यय लावला तेव्हा पठती हे क्रियापद तयार झालं. मी पेन घेऊन चालतच नाही. पेन बरोबर चालत नाही. हो.